लाडकी बहीण योजनेची केवायसी करत असताना केवायसी चुकली. लाडकी बहीण योजनेची केवायसी करणेच राहिलं. लाडकी बहीण योजनेची तुमची केवायसी OTP मुळे राहिली का? तर या सर्व गोष्टीचं, या सर्व प्रश्नांचं उत्तर नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि यावर तोडगा, यावर उपाय, पोर्टल बंद असताना सुद्धा आपल्याला आता काय करायचंय, तुमच्या हाती काय होतं, तुम्ही काय करू शकले, काय करू नाही शकल्या, या अगोदर काय केलं आणि आता जी वेळ आलेली आहे, जी तुमच्या हाती आहे, तेव्हा तुम्ही काय करायचं आहे? तर या लाडक्या बहिणींना नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून या प्रश्नाचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तर लाडक्या बहिणीनं मुळात लाडकी बहीण योजना ही जी योजना चालू करण्यात आलेली आहे, ती योजना चालू करण्यात आल्याच्या नंतर जे अर्ज भरून घेण्यात आले आहेत, तेव्हापासून आजपर्यंत परत कुठेही अर्ज भरण्याकरिता सुरुवात झालेली नाही. ही झाली एक गोष्ट. त्याच्यानंतर खूप साऱ्या अशा लाडक्या बहिणी आहेत ज्यांना अर्ज करून त्या योजनेचा लाभ घेऊ शकतात, त्या पात्र आहेत, परंतु त्यांना त्यांचा लाभ मिळत नाहीये, कारण अर्जच करण्याकरिता कुठेही मुभा नाहीये. आता याच्या व्यतिरिक्त जेव्हा कुठे केवायसी करिताची अट लादण्यात आली, तेव्हा केवायसी करिता अट लादण्यात आल्याच्या नंतर सुद्धा लाडक्या बहिणींनी केवायसी करण्याकरिता धावधाव सुरू केली. जेव्हा केवायसी करण्याकरिता धावपळ सुरू झाली लाडक्या बहिणीची, तेव्हा वेगवेगळ्या गोष्टी समोर आल्या, जेणेकरून त्यांचा आधार अपडेट करणं आवश्यक होतं. लाडक्या बहिणींनी आधार अपडेट केलं. जेव्हा त्यांना लक्षात आलं की नवरा बायकोचं, पतीचं आणि पत्नीचं दोघांचं आधार अपडेट करणं आवश्यक आहे, दोघांच्या आधार कार्ड सोबत मोबाईल नंबर लिंक करणं आवश्यक आहे, तेव्हा त्यांनी धाव घेऊन आधार सेंटरवर जाऊन आधार अपडेट केले, आधार सोबत मोबाईल नंबर सुद्धा लिंक केले. परंतु अशा परिस्थितीमध्ये सुद्धा लाडक्या बहीण योजनेची केवायसी करत असताना सुरुवातीपासूनच केवायसी मधले जे प्रश्न होते, खूप संभ्रमावस्था निर्माण करणारे प्रश्न होते. त्यामुळे साहजिकच चांगल्या चांगल्या जे कोणी फॉर्म भरल्याच्या नंतर परत केवायसी करत होते, म्हणजे लाडक्या बहीण व्यतिरिक्त सेंटरवर असो किंवा कुठे खूप साऱ्या जणांकडून चूक झाली आणि जे लाडकी बहीण स्वतः किंवा लाडक्या बहिणीचे पती स्वतः घरून अँड्रॉइड मोबाईलवरून, स्मार्टफोनवरून केवायसी करत होते, तेव्हा सुद्धा हे असे संभ्रमावस्थेमधले जे प्रश्न होते, हो करावं की त्याचं उत्तर नाही करावं, कुठे क्लिक करावं हेच समजत नव्हतं. हो केलं तरी सुद्धा चुका होताना दिसत होत्या आणि नाही केलं ते संभ्रमात राहत होते. त्यामुळे खूप साऱ्या चुका झालेल्या आहेत आणि आता जेव्हा हे केवायसी झाल्याच्या नंतर आपल्याला उत्तर मिळणार आहे की लाडक्या बहिणी का कटल्या, तर केवायसी मध्ये ते पात्र ठरत नाही. पण पात्र न ठरण्यामागचं सर्वात जास्त मोठं कारण सुरुवातीला केवायसी सुरू केल्यानंतरचे जे प्रश्न त्यामध्ये जे मांडण्यात आले होते, ते सर्वात मोठे संभ्रमावस्था निर्माण करणारे प्रश्न होते. खूपच चुकीचे प्रश्न होते, जे समजणे खूपच कठीण होते. त्यामुळे सर्वात जास्त केवायसी चुकलेल्या आहेत आणि सर्वात जास्त केवायसी चुकल्यामुळे सर्वात जास्त लाडक्या बहिणींचं नुकसान होताना दिसत आहे. बरं आता केवायसी चुकल्या तर चुकल्या, परंतु त्या केवायसी दुरुस्त करण्याकरिता परत त्या वेबसाईटवर किंवा त्या पोर्टलवर गेले तर ते पोर्टल बंद आहे, वेबसाईट बंद आहे. शेवटची डेट जेव्हा देण्यात आली 31 डिसेंबरची, त्या 4-5 दिवसामध्ये सुद्धा OTP येत नव्हते, OTP जात नव्हते, एरर दाखवत होतं. ते 4-5 दिवस सुद्धा तेव्हा वाया गेले. मग आता अशा परिस्थितीमध्ये जेव्हा पोर्टल बंद झालं, प्रश्न सुद्धा संभ्रमावस्थेमध्ये होते. आधार लिंक करण्याकरता जसा पाहिजे तसा हवा तसा वेळ मिळालेला नाहीये. लाखोच्या संख्येमध्ये लाडक्या बहिणी केवायसी करण्यापासून वंचित राहिलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये वेळ वाढवून देणे आवश्यक असताना, बंधनकारक असताना कुठल्याही प्रकारचा वेळ वाढवून देण्यात नाही आला. पोर्टलमध्ये चांगल्या प्रकारची दुरुस्ती करून देण्यात नाही आली, वेबसाईटवर दुरुस्ती करून देण्यात नाही आली. अँड्रॉइड मोबाईलहून, स्मार्टफोनहून अर्ज भरण्याकरिता जी नारी शक्तीदूत ॲप सुरू करण्यात आलेली होती, ती सुद्धा 11-12 महिन्यापासून जवळपास 13-14 महिन्यापासून ती बंद आहे. त्याचा काही ठाव ठिकाणा नाही. त्या ॲपमध्ये जाऊन काही स्टेटस पाहता येत नाही, काहीच करता येत नाही, दुरुस्ती सुद्धा करता येत नाही. मग लाडक्या बहिणींनी दुरुस्ती करायची तरी कशी? नव्या लाडक्या बहिणींना लाभ मिळणे, अर्ज करणे ह्या गोष्टी तर खूपच दूरच्या राहिल्या. परंतु ज्या पात्र आहेत त्या सुद्धा चुकीच्या कारणास्तव, चुकीच्या कारणामुळे मागे पडत आहेत. त्यांना जसं पाहिजे तसं समुपदेशन, मार्गदर्शन, जशी पाहिजे तशी जाहिरातबाजी करण्यात आलेली नाहीये. कुठल्या प्रकारे सहकार्य करण्यात आलेलं नाहीये. अंगणवाडीमध्ये याद्या कशा प्रसिद्ध करायच्या, काय करायच्या, त्यांना कोणते कागदपत्र हवे, ज्या हव्या त्या मोठ्या प्रमाणामध्ये दवंड्या सुद्धा देण्यात आलेल्या नाहीये. जर दवंडी देण्यात आली असतील तर कदाचित सर्वच लाडक्या बहिणींनी धाव घेतली असती. अंगणवाडीमध्ये प्रश्नचिन्ह विचारपूस केली असती. आम्हाला करावं लागते का नाही करावं लागते, कोणते कागदपत्र सादर करावे लागतात, काय नाही, कुणाला करायचंय, कुणाला नाही करायचंय. केवायसी नंतर कळवण्यात आलं की सर्वांना बंधनकारक आहे. या अगोदर जेव्हा अपात्र पात्रचा प्रश्न निर्माण झाला होता, तेव्हा मोजक्याच लोकांकरिता, मोजक्याच लाडक्या बहिणींकरिता केवायसी बंधनकारक सांगण्यात आलेली होती. त्याच्यानंतरही सर्व लाडक्या बहिणींना दरवर्षी बंधनकारक आहे असं सांगण्यात आलं. परंतु मग आता पोर्टल बंद असताना, नारी शक्ती दूत मोबाईलवरचं ॲप बंद असताना आता काय करायचं? खरोखर
खऱ्या अर्थानं विशेष तर कोणता जोपर्यंत पोर्टल चालू होत नाही, जोपर्यंत वेबसाईट सुरू होत नाही, तोपर्यंत वेगळा काही मार्ग नाहीये. परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून जर तुम्हाला सांगण्याचं आहे, तर तुम्ही स्वतः समजू शकता तुम्हाला काय करायचंय. कारण ही योजना कशासाठी सुरू करण्यात आली हे स्पष्ट उद्देश सर्व राज्यभर वेगवेगळ्या राज्यांमध्ये काय सुरू आहे हे आपल्याला स्पष्ट कळत आहे. ते काही कोणाला सांगायचं काम नाहीये. आता तुमच्या हाती काय आहे? तुमच्याकडे मतदान मागण्याकरिता आलेल्या उमेदवारांना जे सक्रिय असतील, नवीन असतील तरी सुद्धा हरकत नाही. त्यांना जाब विचारायचा आहे तुम्हा सर्व लाडक्या बहिणींना, की तुम्ही एक तर योजना आहे, हिच्या व्यतिरिक्त तर काही विशेष लाडक्या साठी करिता करत आहे असं काही कुठे काही सध्या तरी दिसत नाहीये. काही ठिकाणी सांगण्यात येत आहे लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनू, एवढ्या दीदी बनू, करोडो दीदी बनू, तेवढ्या करोड दीदी बनू, पण 1500 रुपयेच वेळेवर दिल्या जात नाहीये. तर सत्तेमध्ये सरकारमध्ये आल्याच्या नंतर 2100 रुपये केल्याचं जे आश्वासन आहे 12 महिने होऊन गेले, ते आश्वासन पाळलं गेलं का, पाळण्यात आलेलं आहे का? ती 2100 रुपये आत्ता लोकच व्हायला हवे होते, तर ते सुद्धा कधी होणार? या सर्व गोष्टीचा तुम्हाला जाब विचारायचा आहे. त्याचा जाब विचारल्याच्या नंतर तुम्हाला काय उत्तर मिळते, काय नाही, आणि उत्तर मिळण्यापेक्षा सक्रिय तुम्हाला त्याचं काहीतरी घडताना हवं होतं. आजपर्यंत मतदानाच्या अगोदरच तुम्हाला हे पोर्टल सुरळीत चालू व्हायला हवं होतं. तुमचे 2100 रुपये मंजूर व्हायला हवे होते आणि सर्व लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळायला हवे होते. आता तुमच्या हाती काय आहे, मी काय सांगत आहे तुम्हाला नक्कीच कळत आहे. हे जाब विचारा. या तुमच्या प्रश्नांचे उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जे मिळतील ते घ्या, परंतु त्यांना विचारा ज्यांना तुम्ही मतदान करणार आहात, जे तुम्हाला कोणी आता येऊन आश्वासन देणार आहे तुमच्या दारी, त्यांना जाब विचारा. त्यांच्याकडून जे काही देतील आता मतदानाच्या स्वरूपामध्ये ते न घेण्यापेक्षा तुमच्या प्रश्नांचं उत्तर विचारायचं तुम्हाला. जे काही घोषणा होतील त्या घोषणा न घेण्यापेक्षा, आश्वासनं न घेण्यापेक्षा आतापर्यंत काय झालं, आता का नाही केलं, या 1 तारखेपासून 1 जानेवारीपासून 14 जानेवारीच्या दरम्यान या 14 दिवसामध्ये केवायसीचा मार्ग का मोकळा करण्यात नाही आला आणि 2100 रुपये का सुरू करण्यात नाही आले, हे विचारायचं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे की तुम्हाला काय करायचं आहे. केवायसी करण्यासंदर्भातला काही विषय नाही. आता परिवर्तन आणायचं आहे की काय करायचं आहे? 1500 हवे, 2100 हवे की 3000 हवे? इतरांनी तुम्हाला आश्वासन दिलं होतं की आम्ही सत्तेमध्ये आलो तर आम्ही 3000 देऊ. आता ते सत्तेमध्ये आलेलेच नाही, तर ते तुम्हाला 3000 रुपये कुठून देणार, असा प्रश्न निर्माण झालेला आहे. मग आता निदान तुम्ही जाब विचारू शकता. ही संधी आहे, हीच ती वेळ आहे, ती तुमच्या हाती आहे, ती जाऊ देऊ नका. आणि तुमच्या प्रश्नांचं उत्तर तिथे तुमच्या दारी आलेल्या आश्वासन देणाऱ्या जाहीरनाम्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी, नवीन गोष्टी देण्यापेक्षा जुन्या ज्या आपल्या गोष्टी आहेत, 2100 रुपये का झाले नाही आणि केवायसी पासून का वंचित आहे, या सर्व गोष्टीचा हिशोब तुम्हाला घ्यायचा आहे. तर लाडक्या बहिणींनो, आशा करतो या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला जे सांगितलं तुम्हाला नक्कीच कळालं असेल आणि तुम्ही नक्कीच तुमच्या पदरामध्ये न्याय कसा पाडून द्यायचा आहे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून कळालं असेल. या व्यतिरिक्त सुद्धा जर तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. तुमच्या कमेंट बॉक्समध्ये विचारपूस केलेल्या प्रश्नांचं उत्तर मी नेहमीप्रमाणे नक्कीच देत आहे, दिलेलं आहे आणि इथून पुढे सुद्धा देत राहील. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा ज्या प्रतिक्रिया किंवा जे प्रश्न तुमचे असतील त्यांचा सुद्धा मी देण्याचा प्रयत्न नक्कीच करेल लाडक्या बहिणींनो. आणि या व्यतिरिक्त तुमच्याकरिता या योजनेच्या माध्यमातून या संदर्भात काही अपडेट असली तर नक्कीच सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा, तुमच्यापर्यंत कळवण्याचा प्रयत्न मी करेल. तर लाडक्या बहिणींनो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढीच. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या आमच्या सर्व उपयोगी माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद लाडक्या बहिणींनो.